Hello friends, in the last lecture we have seen that how to find the value of a determinant of order 3. We have taken few samples also. Now in this lecture we will see how to find the solution of simultaneous linear equations in three unknowns with the help of Cramer's rule. मित्रांनो लास्ट टाइम आपण 3x3 चं इव्हॅल्युएशन कसं करायचं असतं डिटर्मिनंटचं हे पाहिलेलं आहे. तर या लेक्चरमध्ये आपण क्रॅमर्स रूलचा वापर करून सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन ज्याला मराठीमध्ये एक सामायिक समीकरण म्हणतात तर ते कसे सोडवायचे असतात विथ द हेल्प ऑफ क्रॅमर्स रूल हे पाहायचं आहे. ओके मित्रांनो, पहिल्यांदा दिलेले इक्वेशन्स हे सिस्टमॅटिक पॅटर्न मध्ये लिहून घ्यायचं. आता सिस्टमॅटिक पॅटर्न याचा अर्थ काय की पहिलं टर्म एक्सचं पाहिजे, त्यानंतर सेकंड टर्म वायचं पाहिजे, थर्ड टर्म झेडचं पाहिजे आणि इज इक्वल टू कॉन्स्टंट. या पॅटर्नमध्ये प्रत्येक इक्वेशन लिहून घ्यायचं. मीन्स फर्स्ट टर्म शुड बी ऑफ एक्स, सेकंड टर्म शुड बी ऑफ वाय, थर्ड टर्म शुड बी ऑफ झेड अँड इज इक्वल टू कॉन्स्टंट. So we should write the given equation in this systematic manner. Well, now we find the value of d. यानंतर आपण d ची किंमत काढायची. How to find the value of d? See here. d is nothing but the determinant of coefficients of unknowns. मित्रांनो d ची किंमत म्हणजे it is the determinant of coefficients. Coefficients means सहगुणक of unknowns. Unknown म्हणजे कोण आहे या ठिकाणी x, y, z. d is the determinant of coefficients of unknowns. x, y, z च्या मल्टिप्लायर्सचं डिटर्मिनंट. x, y, z च्या शेजारी कोणता नंबर असतात त्या नंबर्सचा डिटर्मिनंट म्हणजे d असतो. लुक हिअर, द कोएफिशियंट ऑफ x इज a1, y च्या शेजारी आहे b1, z च्या शेजारी c1. असंच x, y, z चे कोएफिशियंटचं डिटर्मिनंट म्हणजे d असतो. वेल लुक हिअर, the coefficients of x, y, z in all the three equations are a1, b1, c1, a2, b2, c2 and a3, b3, c3. So we write the value of d as like this. d ची किंमत यानुसार काढायचं. Further we have to find the values of dx, dy and dz. How to find these values? See here. To find the value of dx ची किंमत काढण्यासाठी look here, the position of x is first column, पहिलं column. So in the first column पहिल्या कॉलम मध्ये we write the last digits here. d1, d2, d3 हे जे लास्ट वाला कॉलम आहे तो लास्ट वाला कॉलम हे पहिल्या कॉलम मध्ये लिहायचं, एक्स वाल्या कॉलम मध्ये लिहायचं. एक्स वाला कॉलम बोले तो द फर्स्ट कॉलम. मित्रांनो dx ची किंमत काढत असताना फर्स्ट कॉलम मध्ये पहिल्या कॉलम मध्ये आन्सरचं कॉलम लिहायचं. d1, d2, d3 हे आन्सरचं कॉलम आहे. ते आन्सरचं कॉलम हे एक्स वाला पोझिशन जे आहे पहिलं कॉलम त्या पहिल्या कॉलम मध्ये लिहायचं. फर्दर बाकीचे जे दोन कॉलम्स आहेत ते डी मधनं बघून कॉपी करायचं. अँड द रिमेनिंग टू कॉलम्स वी कॉपी फ्रॉम डी. हे b1, b2, b3, c1, c2, c3 हे डी मधनं बघून कॉपी करायचं आहे. ओके, यानुसार हे dx ची किंमत काढायची असते. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काहीतरी एक नंबर मिळतो. नंतर dy आता अंदाज आला असेल तुम्हाला dy कसं काढायचं ते. सो dy इज इक्वल टू चं म्हणजे चं लोकेशन कोण आहे? मिडल कॉलम. सो इन द मिडल कॉलम वी राईट d1, d2, d3. मिडल कॉलम मध्ये आपण हे d1, d2, d3 लिहायचं. अँड फर्स्ट अँड थर्ड कॉलम वी कॉपी फ्रॉम d. पहिलं आणि तिसरं कॉलम हे d मधून कॉपी करायचं. ठीक आहे, यानुसार dy ची किंमत काढायची. फर्दर dz पहा. dz इज इक्वल टू dz म्हणजे इन द लास्ट कॉलम जे c1, c2, c3 या लास्ट कॉलम मध्ये आपण आन्सर वाला कॉलम लिहायचं. सो विच वन इज आन्सर वाला कॉलम? d1, d2, d3. सो वी राईट d1, d2, d3 इन लास्ट कॉलम अँड फर्स्ट टू कॉलम्स वी कॉपी फ्रॉम d. पहिले दोन कॉलम्स हे आपण d मधनं बघून कॉपी करायचे. यानुसार आपल्याला dx, dy आणि dz चे व्हॅल्यूज काढायचे असतात. Further, in the 10th class, we have seen the value of x is dx upon d, value of y is dy upon d with the help of Cramer's rule. In the same way, we find the value of z as dz upon d. मित्रांनो, क्रॅमर्स रूल काय सांगतं की x ची किंमत dx upon d असं लिहा, y ची किंमत dy upon d असं लिहा आणि z ची किंमत dz upon d असं लिहा. सो यानुसार आपण x, y, z चे व्हॅल्यूज काढत असतो. Now we will see few examples. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात. Let us see the first example. पहिलं एक्झाम्पल पहा. Solve by using Cramer's rule. These are the given equations. मित्रांनो यानुसार इक्वेशन्स दिलेले आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल चेक वेदर द गिवन इक्वेशन्स आर इन सिस्टमॅटिक पॅटर्न ऑर नॉट. सिस्टमॅटिक पॅटर्नचा अर्थ काय सांगितलाय? फर्स्ट टर्म x, सेकंड टर्म y, थर्ड टर्म z इक्वल टू नंबर. याच पॅटर्न मध्ये आहेत का चेक करा. आहेत. ऑल द थ्री इक्वेशन्स आर इन सिस्टमॅटिक पॅटर्न.
सो वी कॉपी द इक्वेशन्स ॲज इट इज. दिलेले इक्वेशन जसे आहेत तसे आपण कॉपी केले. फर्दर वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी. डी इज नथिंग बट द डिटर्मिनंट ऑफ कोएफिशियंट्स ऑफ अननोन्स. एक्स वाय झेडच्या शेजारी जे नंबर्स असतात त्याचं डिटर्मिनंट म्हणजे डी असतो. लुक हिअर, द कोएफिशियंट ऑफ एक्स नथिंग बोले तो 1. द कोएफिशियंट ऑफ वाय, या ठिकाणी वायच्या शेजारी काही नंबर नाही म्हणजे काय असतं रे, 1 असतं. अँड द कोएफिशियंट ऑफ झेड इज 1. वेल, सो वी राईट 1 1 1 हिअर, 1 1 1. एक्स वाय झेड सेकंड रो पा, एक्स वाय झेडचे कोएफिशियंट्स, एक्सच्या शेजारी 3 आहे. द कोएफिशियंट ऑफ वाय इज 3 अँड द कोएफिशियंट ऑफ झेड इज नथिंग बोले तो 1. सो वी राईट हिअर 1. Okay, now in the third equation 2 3 2, these are the coefficients of x y z, 2 3 2. Further, with the help of expansion of a determinant of order 3, we find the value of d like this. First member, पहिला member 1 into bracket 1 चा row आणि column drop out, 3 into 2 6 minus 3 into 1 3. Further, central आपण minus चिन्ह घेतोय, minus 1 into bracket middle number 1 into bracket 1 चा column आणि row drop out, 3 2s are 6 minus 2 into 1 is 2. हे एक्सपान्शन आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, कसं 3x3 चं एक्सपान्शन असतं ते. हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ अ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 इन द लास्ट लेक्चर वी हॅव सीन दिस वन. ओके, नाउ फर्दर द लास्ट मेंबर कोण आहे, 1 into ब्रॅकेट 1 चं कॉलम आणि रो ड्रॉप केलं, 3 into 3 9 minus 2 into 3 6. सो कॅल्क्युलेटरवरती हे जसं दिसतं तसं टाईप करा, यू विल गेट द आन्सर ॲज 2. नाउ वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx. यानंतर आपल्याला dx ची किंमत काढायची आहे. सो dx बोले तो इन द फर्स्ट कॉलम, पहिल्या कॉलम मध्ये वी राईट द आन्सर वाला कॉलम इज 6 12 and 14. सो 6 12 14 वी राईट इन द फर्स्ट कॉलम. रिमेनिंग 2 कॉलम्स वी कॉपी फ्रॉम डी. बाकीचे 2 कॉलम्स आपण डी मधनं बघून कॉपी केलंय, दिसतंय. Okay, now it is equal to, once again we find the expansion here. First member 6 into bracket 6 row आणि column drop out झालं, हे 4 मेंबर शिल्लक राहतात. 3 into 2 6 minus 3 into 1 is 3. सेंट्रल आपण निगेटिव्ह साइन घेतोय. मिडल मेंबर 1 into bracket 1 चं column आणि row drop out, 12 into 2 it is 14 minus 1 into 14 is 14. And finally the last member as it is copy करा, plus 1 inside the bracket 1 च column आणि row drop out. These 4 members are remaining. 12 3s are 36 minus 14 3s are 42. So we just type this thing on calculator, we get the answer as 2. So dx is equal to 2 मिळाला. Further dy बोले तो इन द मिडल कॉलम, y वाला पोझिशन मध्ये, मिडल पोझिशन मध्ये आन्सर वाला कॉलम लिहायचं. So we write 6 12 14 in middle column and copy the first and third column from कशातून, D तून. So we copy the first and third column from D. D मधनं पहिलं आणि तिसरं कॉलम बघून कॉपी करायचं. Now find out the value of this determinant. हे पुन्हा एकदा याची किंमत कशी काढायची पहा. फर्स्ट मेंबर 1 इनसाइड द ब्रॅकेट 1 चं कॉलम आणि रो ड्रॉप झालं, हे 4 मेंबर शिल्लक राहतात. 12 into 2 it is 24. मिडलला मायनस घेतोय आपण. 14 into 1 is 14. ओके, मिडलला आपण पुन्हा मायनस चिन्ह घेतोय, निगेटिव्ह. 6 into ब्रॅकेट 6 चं कॉलम आणि रो ड्रॉप आउट, 3 1 2 2 रिमेन्स. 3 into 2 is 6 minus 2 into 1 is 2. This is just the expansion of a determinant of order 3. Last member positive 1 inside the bracket 1 चं कॉलम आणि रो ड्रॉप आउट झालं, हे 4 मेंबर शिल्लक. 14 3s are 42 minus 12 2s are 24. In this way we obtain, by typing this one in calculator, we get the answer as 4. So dy is equal to 4 मिळालं. लास्ट dz is equal to, dz कसं काढायचं असतं, in the last column we write the answer वाला column. So we write the answer in last column. 6 12 14 जे answerचे column आहे ते लास्ट कॉलम मध्ये लिहायचं. अँड फर्स्ट 2 कॉलम्स वी कॉपी फ्रॉम डी. पहिले 2 कॉलम्स आपण डी मधून कॉपी करायचे. So with the help of expansion we expand this one. First member 1 into bracket 1 चं रो आणि कॉलम ड्रॉप झाल्यानंतर हे 4 मेंबर शिल्लक राहतात. 3 into 14 is 42 minus 12 into 3 is 36. सेंट्रल आपण निगेटिव्ह साइन घेतोय. -1 इनसाइड द ब्रॅकेट 1 चं कॉलम आणि रो ड्रॉप झालं. 34 42 minus 12 दोन्ही 24 यानुसार. अँड द लास्ट मेंबर 6 positive 6 inside the bracket, eliminate the row and column in which 6 present. These 4 members are remaining. 3 into 3 is 9 minus 2 into 3 is 6.
सो विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेटर वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस dz ॲज 6. अशा प्रकारे dz ची किंमत आपल्याला 6 असं मिळतं. नाव क्रॅमर्स रूल सेज दॅट वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ x ॲज dx अपॉन d. लुक हिअर, व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू dx अपॉन d. dx ची किंमत किती आली आहे 2 आणि d ची किंमत किती आहे 2. सो dx अपॉन d बोले तो 2/2. इट गिव्स यू 1 एज आन्सर. फर्दर व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू dy अपॉन d. dy ची किंमत किती आली आहे 4 आणि d ची किंमत आहे 2. सो इट इज 4/2 इज इक्वल टू 2 असं y ची किंमत मिळतं. अँड द लास्ट z इज इक्वल टू dz अपॉन d. इट इज dz ची किंमत आहे 6. सो इट कम्स 6/2. इट कम्स 3. So in this way, the values of x, y, z are 1, 2, 3. Means x is equal to 1, y is equal to 2 and z is equal to 3. यानुसार हे आन्सर काढायचं असतं. नाउ लेट अस सी वेदर द आन्सर्स आर करेक्ट ऑर रॉंग. मित्रांनो, आपले आन्सर्स हे करेक्ट आहेत का रॉंग आहेत हे आपण कॅल्क्युलेटरवर डायरेक्टली चेक करायचं आहे. सो कॅल्सी अलाउड आहे, तुम्हाला माहित आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल कॅल्सी ऑन करा. Here mode button is there. Mode button 1, 2, 3 times press करा. All these are equations. So equation च्या खाली 1 दिसतं. Press 1. So unknown बोले तो how many values we need to find. So we need to find the values of x, y, z. So unknowns are 3. Unknowns च्या खाली 3 हे 3 प्रेस करायचं 3. Further A1 means the coefficient of x in first row. पहिल्या रो मध्ये x च्या शेजारचा नंबर काय आहे 1. सो प्रेस 1 इक्वल टू B1 बोले तो कोएफिशिएंट ऑफ y च्या शेजारचा नंबर अगेन 1 इक्वल टू C1 मीन्स z चं कोएफिशिएंट 1 इक्वल टू D1 बोले तो द लास्ट मेंबर 6 हे 6 इक्वल टू काय डिस्प्ले होतं A2 मीन्स सेकंड रो मध्ये x च्या शेजारचा नंबर 3 इक्वल टू B2 बोले तो द कोएफिशिएंट ऑफ y इन सेकंड रो 3 इक्वल टू C2 बोले तो कोएफिशिएंट ऑफ z के पास कौन है, कोई भी नहीं, मतलब 1 इज इक्वल टू D2 बोले तो लास्ट मेंबर 12 इक्वल टू A3 तिसऱ्या रो मध्ये x च्या शेजारचा नंबर 2 इक्वल टू B3 बोले तो द कोएफिशिएंट ऑफ y इन थर्ड रो. सो इट इज 3 इक्वल टू C3 म्हणजे z च्या शेजारचा नंबर 2 इक्वल टू D3 म्हणजे लास्ट मेंबर 14 इक्वल टू लुक हिअर आलं का. x इज इक्वल टू 1 वन मोर टाइम्स इक्वल टू प्रेस करा. y is equal to 2 one more times equal to press करा. z is equal to 3. लक्षात आलं. सो our answer x, y, z all the values are correct. मित्रांनो, तुम्हाला कॅल्सी अलाउड आहे तर तुम्ही काय करायचं आहे, एक्स वाय झेड चे व्हॅल्यूज काढा म्हटले की डायरेक्टली कॅल्सी वरून एक्स वाय झेड चे व्हॅल्यूज तुम्ही काढू शकता. आपलं आलेलं आन्सर हे बरोबर का नाही हे जज करू शकता. आता या सिस्टीम मधून बाहेर पडण्यासाठी काय करायचं पहा, मोड बटन प्रेस करा. मोड आणि ते कॉम्प आणि कॉम्प्लेक्स दिसत तर ते कॉम्पच्या खाली 1 दिसतं ना, ते 1 प्रेस करायचं. इक्वेशन मोड मधून बाहेर पडताय. ओके, नाउ विल सी द सेकंड एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल पहा. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, y plus z is equal to 5, z plus x is equal to 4. So first of all we write the given equations in systematic pattern. मित्रांनो, इक्वेशन्स कसेही दिलेले आहेत, आपण त्याला पहिल्यांदा शिस्तीत लिहावं लागणार आहे. सो पहिल्या इक्वेशन मध्ये x दिसतं, y दिसतं, z दिसत नाही. सो वी राईट द टर्म ऑफ x ॲज इट इज, y ॲज इट इज, z नाही आहे. सो वी इंट्रोड्यूस z ॲज 0z. मित्रांनो, z is absent, so we introduce z as 0z. E is equal to 3 as it is. Further, look at the second equation. In the second equation, x is absent, so we introduce x as 0x. जर एखादा टर्म absent असेल तर त्याला यानुसार इंट्रोड्यूस करायचं असतं मित्रांनो. So x is absent, so we introduce it as 0x. Y as it is, z as it is, and E is equal to the constant. Further, the third equation. Third equation मध्ये x आहे, z आहे, y absent आहे. तर y ला आपण 0y असं इंट्रोड्यूस करूया. सो फर्स्ट टर्म शुड बी ऑफ x लिहायचं. y गायब आहे तर आपण कसं इंट्रोड्यूस केलं त्याला 0y अँड z ॲज इट इज प्लस z इज इक्वल टू कॉन्स्टंट. मित्रांनो, दिस वन इज द बेसिक थिंग. आपल्याला पहिल्यांदा इक्वेशन्स हे याच पॅटर्न मध्ये लिहून घ्यायचे आहेत. ओके, नाउ वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी ची किंमत काढूया. डी इज नथिंग बट द डिटर्मिनंट ऑफ कोएफिशियंट्स ऑफ एक्स वाय झेड. एक्स वाय झेड ला जे कोणी चिटकून असतात, मल्टिप्लायर्स असतात, त्याचा डिटर्मिनंट म्हणजे डी असतो. लुक हिअर, द कोएफिशियंट ऑफ एक्स इज नोबडी मतलब 1, कोएफिशियंट ऑफ वाय इज 1, झेड चं कोएफिशियंट आहे 0, 1 1 0. लुक हिअर 1 1 0. फर्दर, इन द सेकंड रो द कोएफिशियंट ऑफ एक्स इज 0, वाय चं कोएफिशियंट 1, झेड चं कोएफिशियंट 1, 0 1 1. इन द लास्ट रो एक्स च्या शेजारी 1 आहे, वाय च्या शेजारी 0 आहे, झेड च्या शेजारी 1 आहे. ओके,
So 101 here, 101. Further, we all are familiar with the expansion. So 1 first member 1 into bracket 1 minus 0, central minus 1 into bracket 1 column row dropout 0 minus 1, here it is 0 minus 1, and plus the last member as it is 0 into bracket 0 column row drop 0 minus 1. Okay, so with the help of calculator we find the value of d as 2. Further, dx is equal to, dx कसं काढायचं असतं? So dx means we write the answers in first column. Answers जे कॉलम आहे 3, 5, 4 हे फर्स्ट कॉलम मध्ये लिहायचं. सो 3, 5, 4 अँड सेकंड अँड थर्ड कॉलम वी कॉपी फ्रॉम डी. बाकीचे दोन कॉलम्स आपण डी मधून कॉपी करायचे. सो इट इज इक्वल टू, आता हे एक्सपान्शन केल्यानंतर तुम्हाला dx ची किंमत 2 मिळते. फर्दर dy इज इक्वल टू, इन द मिडल कॉलम मधल्या कॉलम मध्ये आपण अँसरचं कॉलम लिहायचं. अँसरचं कॉलम आहे 3, 5, 4 हे मिडल कॉलम मध्ये लिहायचं वायच्या पोझिशन मध्ये 3, 5, 4 अँड फर्स्ट अँड थर्ड कॉलम वी कॉपी फ्रॉम डी. ओके, नाउ विथ द हेल्प ऑफ एक्सपान्शन वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ dy ॲज 4. एक्सपान्शन केल्यानंतर आपल्याला dy ची किंमत 4 मिळतं. फर्दर dz इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ, dz म्हणजे थर्ड कॉलम मध्ये आपल्याला अँसरचं कॉलम लिहायचं. अँसरचं कॉलम आहे 3, 5, 4 हे थर्ड कॉलम मध्ये द्यायचं आणि पहिले दोन्ही कॉलम्स हे आपण कुठून कॉपी करणार? डी मधून कॉपी करणार. ओके, डी मधून पहिले दोन कॉलम्स कॉपी आणि थर्ड कॉलम मध्ये लास्ट अँसर वाला कॉलम लिहायचं आणि हे एक्सपान्शन केल्यानंतर आपल्याला dz ची किंमत 6 असं मिळतं. ओके, आता हे काय एक्सपान्शन परत सांगत नाही कारण तुम्हाला हे फॅमिलियर आहे तुम्ही. ओके, नाउ Cramer's rule says that x is equal to dx upon d. Put the values. dx ची किंमत 2 आलेली आहे. Look here, dx ची किंमत 2 आहे, d ची किंमत आहे 2. So x is equal to 2 by 2, it is 1. The value of y is equal to dy upon d. dy ची किंमत आहे 4 आणि d ची किंमत आहे 2. It is 4 by 2, it equal to 2. And z is equal to dz upon d. dz ची किंमत 6 आलेला आहे. So it is 6 by 2, it equal to 3. So in this way, the values of x, y, z are 1, 2 and 3 respectively. मित्रांनो, this one is the similar example. You take it as a homework. तुम्ही हे घरी प्रॅक्टिस करा. पॅरलल एक्झाम्पल आहे. आता पुढचं सम पाहूया. Now next example is like this. P1 plus P2 minus P3 is equal to 0. 2P1 plus P2 plus P3 is equal to 26 and P2 plus P3 is equal to 14. मित्रांनो, instead of x, y, z, the example is in terms of P1, P2, P3. काही घाबरायचं कारण नाहीये. जसं आपण d, dx, dy, dz काढत होतो, in the same way we find d, dp1, dp2, dp3 and the value of x we write dx upon d. In the same way we write the value of p1 as dp1 upon d, p2 as dp2 upon d and p3 as dp3 upon d. ओके, एक्स वाय झेड च्या ऐवजी P1, P2, P3 मध्ये क्वेश्चन आहे तर आपण त्यानुसार व्हेरिएबल चेंज करायचे. काय घाबरायचं कारण नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राइट द गिवन इक्वेशन इन सिस्टमॅटिक पॅटर्न. सो फर्स्ट P1, P2, P3, फर्स्ट टू इक्वेशन्स आर इन सिस्टमॅटिक पॅटर्न. इन द थर्ड इक्वेशन P1 इज अब्सेंट. तिसऱ्या इक्वेशन मध्ये P1 अब्सेंट आहे. सो हाऊ वी इंट्रोड्यूस P1? So we introduce P1 as 0P1. So 0P1 plus P2 plus P3 is equal to 14. मित्रांनो, जसं आपण d, dx, dy, dz काढतो तसंच आपण पुढची प्रोसेस करूया. The value of d is equal to determinant of. It is the coefficient of P1, P2, P3. P1, P2, P3 चे शेजारी कोण आहे त्याचा डिटर्मिनंट म्हणजे d असतो. P1 चे शेजारी कोण आहे म्हणजे 1. P2, the coefficient of P2 is nobody मतलब 1 and the coefficient of P3 is -1. Okay, look here, 1, 1, -1. इन द सेम वे P1 च्या शेजारी सेकंड रो मध्ये कोण आहे 2. P2 चे शेजारी काही नाही म्हणजे 1 अँड द कोएफिशिएंट ऑफ P3 इज नथिंग मतलब 1. वेल, सो इन द सेम वे इन द थर्ड रो 0P1, तर P1 च्या शेजारीचा नंबर इथे लिहायचा असतो 0. P2 च्या शेजारी काही नाही म्हणजे 1 आणि P3 चे पण शेजारी काही नाही म्हणजे 1. कळतं? सो आता हे 3/3 चं डिटर्मिनंट कसं एक्सपान्शन असते हे आपल्याला फॅमिलियर आहे आपण. तर हे एक्सपान्शन करा आणि त्याची किंमत कॅल्सीवरती काढल्यानंतर -4 असं मिळतं. त्यानंतर dp1 इज इक्वल टू dp1 याचा अर्थ P1 च्या लोकेशन मध्ये, P1 चं लोकेशन कुठलं आहे? पहिलं कॉलम. सो इन द फर्स्ट कॉलम वी राईट द आन्सर्स 0, 26 आणि 14 हे पहिल्या कॉलम मध्ये लिहायचं अँड द रिमेनिंग 2 कॉलम्स वी कॉपी फ्रॉम डी. बाकीचे 2 कॉलम्स आपण डी मधून कॉपी करायचे आणि हे एक्सपान्शन युज्युअल एक्सपान्शननी केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं -24. फक्त ते 0 इंटू काय असताना 0 असतं म्हणून मी पहिलं मेंबर हे 0 ॲज इट इज लिहिलेलं आहे. ओके,
Now after calculation we get the value of dp1 as -24. Now dp2 बोले तो इन द मिडल कॉलम वी राईट द आन्सर्स. मधल्या कॉलम मध्ये आपण आन्सरचे कॉलम लिहायचं. 0, 26, 14 हे मिडल कॉलम मध्ये लिहायचं. कॉलम पहिलं आणि तिसरं कॉलम आपण डी मधून कॉपी करायचं. ठीक आहे. सो आफ्टर सिम्प्लिफिकेशन वी गेट द व्हॅल्यू ऑफ dp2 ॲज -16. हे सोडवायचं आहे तुम्ही आणि कॅल्सीवर टाईप केल्यानंतर तुम्हाला -16 असं आन्सर मिळतं. And lastly, the value of dp3. dp3 is equal to, in the last column we write the answers here. लास्ट कॉलम मध्ये आपण 0, 26 आणि 14 असं लिहिलेलं आहे. पहिले दोन कॉलम्स आपण डी मधून कॉपी करायचे. डी मधून पहिले दोन कॉलम्स कॉपी. हे एक्सपान्शन केल्यानंतर आपल्याला -40 असं किंमत मिळालं. नाउ बाय क्रॅमर्स रूल वी राईट द व्हॅल्यू ऑफ p1 ॲज dp1 अपॉन d. इट इज dp1 ची किंमत आहे -24 आणि d ची किंमत आहे -4. So -24 upon -4 it comes 6. P2 is equal to dp2 upon d. It is again -16 upon -4. dp2 ची किंमत -16 आहे. So -16 upon -4 it comes 4. And p3 is equal to dp3 upon d. It is dp3 ची किंमत -40 आहे. -40 upon -4 it comes 10. So in this way the values of p1, p2, p3 are like this. p1 is equal to 6. P2 is equal to 4 and P3 is equal to 10. Now we'll move to the next one. The example is in terms of I1, I2, I3. So first of all we write given equation in systematic pattern. Look at the first equation. काही अडचण नाही आहे. We keep it as it is. I1, I2, I3 equal to 0. Further in the second equation I2 is absent. I1 आहे, I3 आहे, I2 दिसेना. So we introduce I2 as 0 I2. Well, I1, I3 ॲज इट इज ठेवा. I2 absent आहे, त्याला 0 I2 असं इंट्रोड्यूस केलेलं आहे. इन द थर्ड इक्वेशन I2 इज देअर, I3 इज देअर, I1 इज absent. सो वी इंट्रोड्यूस I1 ॲज 0 I1. 0 I1 plus 2 I2 plus I3 is equal to 2 as it is. Okay. Now we find the value of D. It is equal to the determinant of coefficients of I1, I2, I3. So it is 2, -1, 1. I1, I2, I3 चे शेजारी कोण कोण आहे? 2, -1, 1. Further, in the second row, the coefficients of I1, I2, I3 are 4, 0, -1. 4, 0, -1. And the third row पहा 0, 2 आणि 1. I3 चे शेजारी काही नाही म्हणजे 1 असतो. So it is 0, 2 and 1. Now with the usual expansion it comes 2 into bracket. रो कॉलम ड्रॉप 0 -2 -2 ओके. या दोघांचं मल्टिप्लिकेशन -2 येत आहे. मिडलचं मायनस बिकम्स प्लस. सेंटरला पण मायनस घेत आहे. मिडल मेंबर इज -1. -1 अँड मायनस बिकम्स +1 इंटू ब्रॅकेट. हे रो कॉलम ड्रॉप आउट झालं. 4 into 1 is 4 -0 आणि -1चं -0 मायनस पॉझिटिव्ह 0. फायनली द लास्ट मेंबर ॲज इट इज +1 इंटू ब्रॅकेट 8 minus 0. 8 minus 0. After calculating this, we get the answer as 16. Now, D is equal to, in this way we obtain 16. Further, we find DI1. So, DI1 is equal to determinant of I1 चं लोकेशन आहे फर्स्ट कॉलम. सो फर्स्ट कॉलम मध्ये आन्सर्स लिहायचे 0 to 2. So, we write 0 to 2 in first column. And copy the second and third column from D. -1, 0, 2 and 1, -1, 1. So it is equal to 0 into anything 0. काय लिहायची गरज नाही आहे. फर्दर सेंटरला आपण मायनस घेतोय. मिडल मेंबर -1 मायनस बिकम्स +1 इंटू ब्रॅकेट. 1चं कॉलम आणि रो ड्रॉप झालं. 2 मायनस या दोनचं टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे -2 मायनस बिकम्स +2 and finally +1 into bracket. 1चं रो कॉलम ड्रॉप झालं. 4 - 0. Okay. 2 into 2 is 4 -2 into 0 is 0. After calculating this, we get the value of DI1 as 8. Now we find next DI2 is equal to the determinant of DI2 म्हणजे I2 च्या लोकेशन मध्ये सेकंड कॉलम मध्ये आन्सर्स लिहायचे. 0 to 2 आन्सर्स आहेत ना, तर ते सेकंड कॉलम मध्ये लिहायचं आणि फर्स्ट आणि थर्ड कॉलम आपण डी मधून बघून कॉपी करायचे. इट इज
240 आणि 1 minus 1 1. Now it is equal to first member 2 into bracket 2 चं रो कॉलम ड्रॉप 2 मायनस या दोन टर्मचं -2 येत आहे, मायनस मायनस बिकम्स +2. सेंटरला पण निगेटिव्ह येतोय, 0 इंटू एनिथिंग 0 येतं, त्यामुळे काय लिहिलं नाही तरी चालतं. अँड फायनली लास्ट मेंबर इज +1 इंटू ब्रॅकेट 1 चं कॉलम रो ड्रॉप आउट 8 minus 0. 8 minus 0. After calculating this, we get the value of di2 as 16. Finally, the value of di3. di3 is equal to the determinant of, in the third column, we write the answers 0 to 2. And first two columns we copy from D. So it is 240. Here it is -1 0 and 2. It is equal to first member 2 into bracket 0 minus 4. Middle ला minus असतं, minus minus becomes +1 into bracket 8 minus 0, 8 minus 0, and last ला plus 0 into anything 0 असतं. So it is equal to -8 plus 8, it comes 0. So in this way di3 is equal to 0 मिळालं. Now by Cramer's rule, we get the value of I1 as di1 upon d. It is equal to, the value of di1 is 8 and d is 16. It comes 8 by 16. It is equal to 0.5. 8 by 16 ची किंमत 0.5 येतं. Further I2 is equal to di2 upon d, and it is equal to di2 ची किंमत काय आहे? It is 16. It comes 16 upon d ची किंमत आहे 16. 16 by 16 is equal to 1. And lastly I3 is equal to di3 upon d. It is equal to di3 is 0. 0 by 16 it is equal to 0. So I think all of you are getting Cramer's rule. मला वाटतं की सगळ्यांना Cramer's rule हे व्यवस्थितपणे समजलेलं आहे. Now here are few sample examples for you people. तुमच्यासाठी काही होमवर्कचे एक्झाम्पल्स आहेत. v1 plus v2 plus v3 is equal to 9, v1 minus v2 plus v3 is equal to 3, v1 plus v2 minus v3 is equal to 1. So try to solve these examples. Well, next is x plus y plus z minus 6 is equal to 0, 2x plus y plus minus 2z is equal to 2 वगैरे वगैरे. मित्रांनो याच्यासाठी एक क्लू दिलेला आहे. फर्स्ट इक्वेशन मध्ये -6 इकडं लेफ्ट हँड साइडला आहे. सो वी शिफ्ट दिस कॉन्स्टंट टू द राईट हँड साइड, बिकम्स +6. -6 हे राईट हँड साइडला शिफ्ट केल्यानंतर +6 ला इकडे पहा. सेकंड इक्वेशन मध्ये 2 हे लेफ्टला शिफ्ट झालेलं आहे. सो 2 हे राईट हँड साइडला पाहिजे, पलीकडे पाहिजे. 2 राईट हँड साइडला शिफ्ट केलं की बिकम्स -2. इन द थर्ड इक्वेशन +6 इज देअर, सो वी शिफ्ट +6 टू द राईट हँड साइड बिकम्स -6. मित्रांनो इक्वेशनचे सिस्टमॅटिक पॅटर्न मध्येच लिहायचं आहे. एक्स वाय झेड इक्वल टू कॉन्स्टंट याच पॅटर्न मध्ये लिहून घ्यायचं आहे. हे हिंट आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं हे माहित आहे. 8th एक्झाम्पल पहा. 8th एक्झाम्पल मध्ये फर्स्ट इक्वेशन इज सिस्टमॅटिक पॅटर्न मध्ये आहे. सेकंड इक्वेशन मध्ये कोण ॲब्सेंट आहे? एक्स ॲब्सेंट आहे. सो वी इंट्रोड्यूस एक्स ॲज 0x. थर्ड इक्वेशन मध्ये वाय ॲब्सेंट आहे. सो वी इंट्रोड्यूस वाय ॲज 0y. ओके. नाउ 9th एक्झाम्पल पहा. एक्स पहिलं इक्वेशन, सेकंड इक्वेशन, थर्ड इक्वेशन, ऑल द इक्वेशन्स आर इन सिस्टमॅटिक पॅटर्न, नो नीड टू चेंज एट ऑल. 10th इक्वेशन पहा. एक्स वाय झेडचे लोकेशन्स इंटरचेंज केलेले आहेत 10th एक्झाम्पल मध्ये. सो फर्स्ट टर्म शुड बी ऑफ एक्स. पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स ॲज इट इज घेतलेला आहे. सेकंड टर्म ऑफ वाय ॲज इट इज घ्यायचं. थर्ड टर्म झेडच असतं. झेड राईट हँड साइडला आहे -z म्हणून. झेड जर लेफ्ट हँड साइडला शिफ्ट झालं तर बिकम्स +z. लक्षात येतं का? पाहे -z लेफ्ट कडे आणल्यानंतर +z होतो. इज इक्वल टू पलीकडे 4 ॲज इट इज राहू द्या. वेल, लुक ॲट द सेकंड इक्वेशन. सेकंड इक्वेशन मध्ये एक्स राईट हँड साइडला शिफ्ट झालेला आहे -2x म्हणून. सो वी शिफ्ट दिस -2x टू द लेफ्ट हँड साइड, बिकम्स +2x. हिअर इट इज 2x. ओके. बाकी y z ॲज इट इज कॉपी करा. इज इक्वल टू 1. वेल, नाउ लुक ॲट द थर्ड वन. थर्ड इक्वेशन मध्ये y पलीकडे शिफ्ट झालेला आहे. वी कीप दिस x ॲज इट इज. वी टेक दिस y टू द लेफ्ट हँड साइड, बिकम्स पॉझिटिव्ह yचं लेफ्ट हँड साइडला आणल्यानंतर काय झालं? निगेटिव्ह y अँड +z ॲज वेल इज इक्वल टू, तिकडे काय शिल्लक राहत नाही म्हणजे काय राहतं? 0. ओके. नाउ 11th. ऑल द इक्वेशन्स आर इन सिस्टमॅटिक पॅटर्न, काही चेंज करायची गरज नाही. 12th.
आय थिंक हे सगळे इक्वेशन्स पण सिस्टमॅटिक पॅटर्नमध्ये आहेत. तुम्ही हे सगळे एक्झाम्पल्स घरी ट्राय करू शकता. ओके, थँक्यू.